गणेश कैलास घुले माझा मुलगा हा बीड ते राजुरीकडे येत होता. तर ते आमचे राजुरी फाटा आहे तिथं गॅरेज आहे, गॅरेज समोर हायवे होता. त्या हायवेने हात न काढता इंडिकेटर न देता माझ्या मुलाला धडक मारली. माझा मुलगा तिथं गंभीर अवस्थेमध्ये पडला होता. त्याला कुणी न बघता काकू नाना दवाखान्यामध्ये आम्ही नेलं. मग तिथून आम्ही त्याचा मृत्यू झाला. मग त्यानंतर 3 दिवसानंतर आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन पठाण यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्या तक्रारीचा आणखीन काय बेपत्ता आहे. ते काय म्हणतात, आम्ही विचारलं की त्या गाडीचा तपास लागत नाही. आणि मग तपास लागत नाही, मग माझ्या मुलाला न्याय देणार कोण? मग न्याय पाहिजे मला, माझ्या मुलाला न्याय पाहिजे. बीट अंमलदार पठाण यांच्याकडे तक्रार नोंदवली. ह्यांनी आमच्यावर दबाव टाकून एक दिवशी बोलून घेतलं आणि सही कोणत्या कागदावर केली हे काय माहित नाही आम्हाला, पण माझ्या मुलाला न्याय पाहिजे. पुरावा आहे, कॅमेरे म्हणजे मुलांचे बऱ्याचशा व्हिडिओला होतं, सगळे व्हिडिओ व्हायरल झालेत, सगळे पुरावे आहेत. आणखीन पुरावा कोणता पाहिजे? काय मागणी काय तुमची पुढे? मागणी म्हणजे काय नाही, माझ्या मुलाला न्याय पाहिजे. बीट अंमलदार यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय, ह्याची कारवाई झाली पाहिजे. आम्ही गेलो होतो, गेलेल्या म्हणजे जून महिन्यामध्ये 21 तारखेला त्यांच्याकडे आम्ही हे फोटो दिले, व्हिडिओ दिले, परत हे आमची हे दिली, परत ते पेपर दिला आम्ही. त्यांनी काय म्हणजे त्यांना काय केलं नाही, काहीच नाही. 1 महिना होऊन गेलं, त्यांचा बी आम्हाला काहीच मिळ नाही. मागणी काय तुमची नेमकी आता? मागणी म्हणजे माझ्या मुलाला न्याय पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे. दुसरं उद्या बी होऊ शकतं एखाद्या लेकरांचं. तपास जो झालाय त्याच्यावर तुम्ही समाधानी नाहीत, हा तपास त्यांच्याकडून काढून दुसऱ्याकडे कुणाकडे द्यावा अशी मागणी आहे? हा, दुसऱ्याकडे द्यावा त्यांनी तपास. म्हणजे माझ्या मुलाचा तपास आणखी लागत नाही असं कसा होईल? पोलीस लोक कशाला येतं? तपास करायला नाहीत मग कशाला येत? आणि त्यांनी असं करावा, ह्यो तपास एलसीबी साहेबांकडे द्यावा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचंय की बीड ग्रामीण ठाण्याचे जे तपास अधिकारी पठाण यांनी पैसे घेऊन तुमचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तपास एलसीबी कडे देण्यात यावा आणि त्यांच्यावर कारवाई व्हावा. पुढचं पाऊल काय असणार आहे मग तुमचं, जर ही कारवाई नाही झाली तर? पुढचं पाऊल मग आम्ही एसपी ऑफिस समोर जाणार, नाही तर मग आत्महत्या करणार. आम्हाला मग ह्याच्या पुढे आमचा पर्यायच नाही. मग कोणाचं बी होऊ शकतं ना, आमचं झालं तर दुसऱ्यांचं होऊ शकतंय. आमच्या मुलाला न्याय पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे. नाही तर मग आम्ही इथं न्यायालय कोर्टासमोर 3 तारखेच्या जिल्हा अधिकारी कार्यालयापाशी आंदोलन करणार. दिनांक 9-2 फेब्रुवारीला त्या गणेश कैलास घुले नावाच्या तरुणाचा ॲक्सिडेंट झाला. तो बीडकडून नववन राजुरीकडे जात असताना राजुरी फाट्याच्या अलीकडे एक करण नावाची गॅरेज आहे, त्या गॅरेजच्या त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत असताना त्या ड्रायव्हरने कुठलं इंडिकेटर नाही लावलं किंवा अथवा कुठला हात पण नाही दाखवला आणि त्या ड्रायव्हरच्या चुकीमुळं तो हायवा त्या मुलाच्या गणेशच्या अंगावर आला आणि तो जागीच गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्याच्यानंतर जेव्हा गुन्हा दाखल 12 तारखेला झाला, 12 फेब्रुवारीला, त्याच्यानंतर काही दिवसात 2-3 दिवसाच्या नंतर पंचनामा झाला. त्या ठिकाणी गॅरेज आहे, गॅरेजचा ड्रायव्हर आपल्या गॅरेजचा तो मालक आहे, त्याने त्याच्या गाडीची स्टेपनी बदललेली आहे, त्याच्याकडे गाडी नंबर आहे. त्या फोटोमध्ये तिथल्या स्थानिकच्या CCTVमध्ये तो त्या माणसाचा ड्रायव्हरचा चेहरा दिसतो, हायवा आहे आणि त्या गॅरेजवाल्याकडे त्याला गाडी नंबर आणि ते पठाण आपले 9 राजुरीचे बीट अंमलदार जे आहेत त्यांच्याकडे तपास या प्रकारात दिलेला आहे. तर तो बीट अंमलदार आर्थिक व्यवहार करून हे प्रकरण दाबण्याचं पुरेपूर प्रयत्न करीत आहे. कारण ते गाडी मालक कोणीतरी एक कुठला तरी एक, आणि हे सगळे हायवे आहेत गुंडांचे आणि 2 नंबरच्या लोकांचे हायवे असतात. आणि त्या मालकांनी त्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी किंवा आपले हायवा वाचवण्यासाठी त्या संबंधित ड्रायव्हरला वाचवण्यासाठी त्या मालकांनी त्या आर्थिक व्यवहार करून स्थानिक बीड ग्रामीणचे PSI व ज्याच्याकडे तपास आहे या प्रकरणाचा, जो पठाण नावाचा एक ठाणे अंमलदार आहे, त्या ह्या प्रकारामध्ये मूळ हा पठाण आहे. आणि पठाण या नावाच्या तपासी अधिकाऱ्याने आर्थिक व्यवहार करून एका निष्पाप आईवडिलांच्या मुलांचा बळी घेण्यात त्याचाही हात आहे. आणि तो जर एखाद्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसू शकत नाही, तरुण मुलाचा घात होऊ शकतो. आणि पठाणसारखा अधिकारी जर आर्थिक व्यवहार करून प्रकरण दाबीत असेल तर आम्ही ते प्रकरण दाबून देणार नाहीत. आम्ही त्या प्रकरणाचा छडा लावू आणि वेळेच्या वेळेला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही 3 तारखेला आम्ही धरणे आंदोलन करू, वेळ पडल्यास आत्मदहनी करू. परंतु गणेश कैलास घुले या
मृत व्यक्तीला, या मृत तरुणाला आम्ही न्याय देऊ आणि त्यांच्या आई वडिलांना आम्ही न्याय देऊ. आणि जर हा तपास तात्काळ बीड ग्रामीण मधून काढून हा प्रकार, हा तपास LCB कडे वर्ग करण्यात यावा. कारण बीड ग्रामीण पोलीस स्टेशनवर कुठलाही विश्वास नाही आणि तात्काळ या प्रकरणाचा LCB वर्ग करून तात्काळ ह्याचा छडा लावावा. नसता रिपब्लिक पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे. 9 फेब्रुवारी 2026ला माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, पण अजून पण काय आम्हाला काय न्याय भेटला नाही. ते बीड ग्रामीणचे पठाण साहेब आहेत, त्यांनी अजून काय आमचा शोध लावला नाही. आम्हाला एवढंच मागणी आमची, लवकरात लवकर शोध लावा, नाहीतर गुन्हा दाखल केलता 12 फेब्रुवारीला. काय म्हणाले पोलीस? पोलीस अजून काय, पोलिसांचं हे म्हणजे रिप्लायच आला नाही त्यांचा अजून काय. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे, आमचा तपास लवकरात लवकर लावा, अन्यथा आमचा तपास LCB कडे देण्यात यावा. जर तपास LCB कडे नाही देण्यात आला तर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसू.